कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे. मला पहिल्यापासून माहित होतं की हे तिकीट त्यांना मिळणार. 11 ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली. त्या वेळापासून महायुतीचा आपला विषय संपला. आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं. विषय आता माझा राहिलाच नाही. विषय आपल्या गटाचा राहिला नाही. विषय कागल विधानसभेचा आहे. कागल गडिंग्लज उत्तूरचा आहे. मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो. पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या मतांनी जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार. आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे. माझ्याकडे लोक येतात, मी परखड बोलतोय. माझ्याकडे लोक येतात, राजे तुतारी घ्या, दुसऱ्यानंतर कागद अर्ज देतात, निधी पाहिजे. अरे तुतारी घेतल्यावर कुठे निधी मिळणार रे बाबा. 2 महिने नाही, पुढच्या 25 वर्ष निधी मिळेल. अभिमान आहे की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नेतृत्व करायची संधी मला मिळते. माझ्या स्वागत प्रस्ताव 1 मध्ये जयंतनी, बाळ गोपडे साहेबांनी सगळ्या वक्तव्यांनी नंतर आपली भूमिका, हे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे 2च गोष्टी. सगळ्यात महत्वाचं की राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी, त्याचा उल्लेख बाळासाहेब अक्षयने केला, सगळ्यांनी केला. आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनंतर जे सरकारचं जाळं त्यांचेच नातू. मी वारंवार हे गोष्टी बोलतोय आणि परत बोलणार. राशी छत्रपती शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे का नाही? मागच्या 25 वर्षाच्या राजकीय व्यवस्थापनामध्ये कधीही राजकीय व्यवस्थापनाच्या तोंडातून हे उच्चार झाला. शाहू फुले आंबेडकर झाला. पण आम्हाला अभिमान आहे शाहू महाराज जन्माला कागलला आले. हे उच्चार आलं का कधी? हो का नाही? का नाही? आणि आज मला एकटं पाडायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजित घाडगेंचा विजय पराजय होईल. कारण समरजित घाटगेंनी एकच स्वप्न बघितलं की हे देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाटगेंनी बघितलं. हे होऊ द्यायचं नाही. हे झालं तर कसं होणार? कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे, राजेसाहेबांची कागल आहे, तर मग ही अपेक्षा होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये तशा विकास व्हावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती व्हायला ही नाही आहे. आणि ही होऊ नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता राजकारणामध्ये काय झालं, कसं झालं, केव्हा झालं, आपण प्रामाणिक 8 वर्ष हे काम केलं. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये 2016ला सगळ्यांच्या सहमतीनंतर प्रवेश केला. आपण प्रामाणिक काम केलं. ठीक आहे, 19 मध्ये आपल्याला तिकीट मिळू नाही शकलं, पण ते तिकीट कशासाठी पाहिजे होतं? मला आमदार करण्यासाठी पाहिजे होतं का? कागल गडिंग्लज उत्तूरला आमदार करण्यासाठी आपल्याला हे तिकीट पाहिजे होतं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. कागलच्या विकासासाठी आपल्याला करायचं होतं, पण तेव्हा काही राजकारण बसून कागल गडिंग्लज उत्तूरला आपण वंचित राहिलो. त्याचा उल्लेख उमेश देसाईंनी केला की त्याला ते निर्णय माझं मान्य नव्हतं. मला पण कुठं पूर्ण मान्य होतं. मला माहिती आहे तिकीट ह्यालाच मिळणार नाही. मलाही माहित होतं. मी त्या मुद्द्यावर का येतोय? तुम्ही सगळी आज इथं म्हणताय निर्णय घ्या, निर्णय घ्या. मी तेव्हा पण घेतला, पण मला काय संजय मंडलिकांच्या उलटा प्रचार करायची काय हौस नव्हती. आणि तेव्हा पण मी घेतला, पण मी का नाही घेतला? आणि आता पण घ्यायला मला काय फरक पडत नाही. घेऊ तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने. दुपारी पाटील साहेब, जयंत पाटील साहेब येतात, त्यांच्याशी तुम्ही बोला. पण तुम्ही 2 महिने टिकणार आहे का बिना सत्तेच्या? माझ्याकडे लोक येतात, मी परखड बोलतोय. माझ्याकडे लोक येतात, राजे तुतारी घ्या, दुसऱ्यानंतर कागद अर्ज देतात, निधी पाहिजे. अरे तुतारी घेतल्यावर कुठे निधी मिळणार रे बाबा. 2 महिने नाही, पुढच्या 25 वर्ष निधी मिळेल. पुढचा 25 वर्षाचा काळ आपलाच आहे. पण 2 महिने तुम्ही झोपणार आहे का? नाही.
आता बोलताय बरोबर. घरी जाऊन जेवून पिऊन खाऊन झोपलं, कागदची साखर झोप झाल्यानंतर उद्या उठल्यानंतर मग सुरू होते. मग कोण म्हणणार भांडी मिळत नाही, कोण म्हणणार आमचे थंब मिळत नाही, कोण म्हणते आम्हाला निधीच मिळत नाही. कशाला? हे बघा, राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे. विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं. विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे. सगळ्यात सोपं, 1900 इलेक्शन मध्ये आम्ही सगळी तयार नव्हतो, फक्त आईसाहेब म्हटले इलेक्शन करा. आता आईसाहेबांना विचारलं काय करू काय करू, आईसाहेब म्हटले तुम्हाला जिंकायचंय होय, मग तुतारी घेतल्याशिवाय. साधं बोलले. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्याला कागलच्या विकासासाठी हा निर्णय घ्यायला पाहिजे. कोणाच्या रागापोटी द्वेषापोटी हा निर्णय नाही आहे. मला पहिल्यापासून माहित होतं की हे तिकीट त्यांना मिळणार. 11 ऑगस्टला त्यांची उमेदवारी घोषित झाली. त्या वेळापासून महायुतीचा आपला विषय संपला. आता माझ्यावर निर्णय होता की मी अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं. विषय आता माझा राहिलाच नाही, विषय आपल्या गटाचा राहिला नाही, विषय कागल विधानसभेचा आहे, कागल गडिंग्लज उत्तूरच आहे. मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो. पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या मतांनी जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार. आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची माझ्या भेटी झाल्या. तर कुठं झाल्या काय झालं मला विचारू नका. तर त्या भेटी झाल्या. त्यांनी मला तीच विनंती केली, विचार करा. मी म्हंटल तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही, ते निर्णय ज्यांच्यामुळे मी का आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही मला बोलवताय. आज समरजित घाटगेंना पवार साहेब फोन करून सांगतात की भेटायला या, म्हणजे निरोप घेऊन भेटायला या म्हणतात. मी त्यांना भेटलो. जयंत पाटील साहेब कोणामुळं? तुमच्यामुळं. माझी पात्रता कोणामुळं? तुमच्यामुळं, कागलच्या लोकांमुळे आहे. त्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत. आणि त्यामुळं मगाशी पाटील साहेबांचा फोन आला, 3 वाजेपर्यंत येतील, तुम्ही सगळी परत या, त्यांची आपण चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू. पण एक आहे, हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे. तुतारी घेतली म्हणजे जिंकलोच. होत नाही तसं. बरोबर, तसं होत नाही. तळागाळापर्यंत जावं लागणार, लोकांना भेटावं लागणार. पाणगेंड्यासारखा पाण्यात जाऊन बसून चालत नाही, नाही चालत. कारण आता बोलताना मला परखड गोष्टी बोलाव्या लागतात. बरोबर. कारण आता लोकांची जी भावना आहे की राजे किंवा त्यांचे कार्यकर्ते फक्त आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. बरोबर, त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. व्हॉट्सअपवर विरोधी गटाची लोक चांगलं काय बोलतात त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवून मदत पडत नाही. ते स्क्रीनशॉट पुरतच कौतुक करतात, नंतर मतदान होत नाही. हे पाहिलं मी. फक्त स्क्रीनशॉट काढायचं, राजांना व्हॉट्सअप करायचं, बघा विरोधकाची पण तुमची स्तुती करतात. तरी पण ते नाही होत ना, त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे.